प्रहार जनशक्ती पक्षामध्ये काम करणारा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगणारा आहे। मात्र बच्चू कडू यांनी एका आमदारकीसाठी आमचा सगळा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला नेऊन बांधला। पक्षासाठी राबणाऱ्या, अंगावर अनेक केसेस घेणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करून तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि मिळालेली ही आमदारकी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधले यांनी तोप टाकली। विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी काल बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आपला पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करत आमदारकी मिळवली। शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतला, असा दावा बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताना केला होता। मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर प्रहार जनशक्ती पक्षात एकच खळबळ उडाली आहे। परभणीतील पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधले यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कोर कमिटीतील सदस्यांची बैठक घेऊन बच्चू कडू यांच्या या निर्णयावर तोप टाकली। शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून झटणारी संघटना आणि त्यांचे नेतृत्व करणारे बच्चू कडू यांना लोकांनी डोक्यावर घेतले। मात्र त्यांनी एका आमदारकीसाठी पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला नेऊन बांधला। हा अधिकार बच्चू कडू यांना कोणी दिला? आमच्यासारख्या पक्षावर प्रेम करणाऱ्या आणि शेतकरी, दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करण्याचा, त्यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचा अधिकार बच्चू कडू यांना नाही। प्रहार जनशक्ती पक्षाचे विलीनीकरण शिवसेनेत करण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी मुंबईत जाऊन जाहीर केला। एवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी राज्यातील एकाही जिल्हा प्रमुख किंवा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप देखील त्यांनी केलाय। या संदर्भात आपण राज्यातील पक्षाच्या सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली, तेव्हा बच्चू कडू यांनी हा निर्णय स्वतःच्या मर्जीने आणि केवळ आमदारकीसाठी घेतल्याचा घाणाघात बोधले यांनी केला आहे।